मी सध्या सगळ्या जिल्ह्यामध्ये जिथे इथे आता पाऊस झाला, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली, घरं पडलेत, तर त्या ठिकाणी मी सध्या 8 दिवसापासून फिरतोय. आपल्याला कल्पना आहे 4-5 तारखेपासून 4 तारखेपासून. त्यांच्याबद्दल अधिक माहिती गुलाब भाऊ सांगू शकतील. मागच्या काळामध्ये तुमच्यामुळे त्यांचा प्रवेश रखडल्याची माझ्यामुळे मी कसं थांबवणार. त्यांची डायरेक्ट हॉटलाईन आहे वरती दिल्लीला. त्यामुळे मी छोटा माणूस आहे, माझी तर मुंबईपर्यंत पण हॉटलाईन नाही. त्याच्यामुळे आपण जळगावमध्ये बरं आपण आपले भाऊ त्यांनी त्या दिवशी त्यांना वरतून जर ग्रीन सिग्नल मिळाला, ठीक आहे ना, मग कोणाची काय अडचण आहे का? ते मागच्या वेळेला ते म्हणले ते माझ्या तुम्हाला टाकला फोटो कंटेन फोटो गायब झाले म्हणून काहीतरी म्हणत होते मागे. आपल्याला काही माहिती नाही त्यांच्याबद्दल. भाऊ वाढदिवसाला त्यांनी मी भाष्यकार नाही ना, मी काय राहत आहे का? म्हटलं ना की ओमनगर ग्रीन सिग्नल मिळत आता ते म्हणतायत आता तुमची चर्चा चालली आहे, मिळालं तर काय तर मग मिळालं तर ठीक आहे. भाऊ त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी भाजपमध्ये जे जुने सहकारी आहेत म्हणजे गडकरी साहेबांपासून तर सर्वांनाच निमंत्रण दिलेलं आहे. अच्छा, या वाढदिवसाला ती मोठी माणसं आहेत बाबा, मी त्यांच्याबद्दल काय बोलू. त्यांचा वाढदिवस कसा होईल, दिल्लीपासून लोक येतील सगळे, मी त्याच्याबद्दल काय जास्त ठिकाणी टिप्पणी करू. तुम्हाला वाढदिवसाचा त्यांना निमंत्रण शुभेच्छा आहेत. नाही अजून तरी मिळालं तुम्हाला आणू मी मिळाला तर झालं, नाही आम्हाला कोणाला म्हणतो मी मिळालं तर झालं. आता असं जर तर नाही मिळालं तर विचार करू. हो तुला भाऊ कोण हा वेगळा मतदार अजून 3 वर्ष आता दामलेलाच सांगितलं मी. 3 वर्ष बाकी आहे अजून निवडणुकांनी. दामलेला तेच सांगितलं आपल्याला की 3 वर्ष बाकी असताना अजून हा विषय करणं म्हणजे थोडं बरोबर वाटत नाही मला. ओके.